नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. उभारणी येथे सार्वजनिक शौचालयाजवळील टाक्या उघड्या, मोठ्या दुर्घटनेची शक्यता. शाळा आरोग्य केंद्र बाजूला, कंडोम पाचे अक्षम्य दुर्लक्ष. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अप्रभाग क्षेत्रात येणाऱ्या उभारणी येथील शाळा क्रमांक 59 समोरील सार्वजनिक संडास बाथरूमची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून हा गैरप्रकारांचा अड्डा बनला आहे. याच्या बाजूला झाकणी नसलेल्या टाक्या असून यामध्ये शाळकरी मुले मुली किंवा कोणाचाही मोठा अपघात होऊन मोठी दुर्घटना घडू शकते. विशेष म्हणजे विकासाचा टेंभा मिरवणाऱ्या कंडोम पाच्या हद्दीत स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षानंतर शौचालये, शाळा, आरोग्य केंद्रे याची ही अवस्था असेल तर स्वच्छ भारत मिशन कशासाठी व कोणासाठी हा खरा प्रश्न निर्माण होत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका विकास कामांबाबत टेंभा मिरवित असते. अप्रभागातील रस्ते, गटारी, विशेष करून उंबारणी, बल्ल्याणी परिसर पाहिला की सर्व लक्षात येते. याच परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सानुभाऊ बसवंत प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक 59 ही शाळा आहे. शिवाय बाजूला आरोग्य केंद्र आहे. या शाळेत मुले देखील मोठ्या प्रमाणात आहेत. याच रस्त्याच्या कडेला सार्वजनिक शौचालय आहे. शौचालयास दारे खिडक्या याचा पत्ता नाही. शिवाय येथे उघड्या टाक्या आहेत. यांना झाकण नाही. यामध्ये एखादा पडल्यास तो शोधणं देखील मुश्किल होऊ शकतं. येथे गर्दुले, गांजाडी, बेवडे यांचा वावर जास्त असल्याने गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य, चिखल, अस्वच्छता पसरली आहे. येथे दुरावस्था दिसून येते. त्यामुळे याचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर मोठी दुर्घटना होऊ शकते. शासन सबका साथ सबका विकास म्हणत स्वच्छ भारत मिशन अभियान राबवित आहे. मात्र हे मिशन उंभारणी परिसरात दिसून येत नाही. यामुळे या परिसरातील विकास कुठे हरवला आहे हे समजत नाही. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.